तर नमस्कार मंडळी. तर गाईज मी आलो होतो मंजिनियसमध्ये. सोनीसाठी रक्षाबंधनाचं स्पेशल गिफ्ट घ्यायचं आहे आपल्याला. चलो मंजिनियस. तर आतमध्ये गेल्यावर मी कन्फ्यूज झालो होतो की नक्की काय गिफ्ट घेऊ काय नाही. आणि बाजूलाच एक भारी असा छानसा केक दिसला. असं वाटत होतं की त्याला घेऊन त्यालाच कट करावं. खूप वेळ टाइमपास केल्यानंतर एक गिफ्ट मला आवडलं आणि त्याला घेऊन मी निघलो बाहेर. त्यानंतर मी घरी निघलो. नंतर एक विचार आला. लगेच मी तोंडाला एक रुमाल आणि ते बांधून घेतलं. तोंडाला बांधायचं कारण हेच आहे की लोक कुठं पण मला थांबवतात आणि सर एक प्लीज सेल्फी 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 असं करतात. त्यामुळे म्हटलं ठीक आहे एक रुमाल बांधूनच घेऊ आपण. ओ मजा केली हो, असं काही नाही. बाहेर धूळ होती त्यामुळे मी रुमाल बांधला. त्यानंतर सोनीचा लगेच कॉल आला आणि भैया म्हणे काय तर मला गजरे घेऊन ये. काय आता ऐकावंच लागतं. शेवटी काय सरकारची लाडकी बहीण ना, आपलं काय चालतं त्यांच्या पुढं. घरी आल्यावर कसं आहे 2 मिनटं आराम करायची इच्छा झाली पण लगेच पप्पाचा कॉल आला आणि ये म्हणे शेतात लगेच आपल्याला काम करायचं आहे. मग काय सगळं मूड ऑफ झाला आणि निघलो परत शेतामध्ये. शेतात कसं आहे वातावरण मस्त झालं होतं बाहेर. म्हणलं ते ठीक आहे काम करायला बी मजा येईल. कसं आहे माल कसा आहे आपला बघून घ्या. कपाशीच्या वावरात गेलं म्हणलं एवढं अरे बाबा एवढं उंच झाड कशाचं आहे. हे तर शाळूचं झाड आहे ना. घाबरलो मी एवढी हाईट कसं काय यायची. तिकडे काय पप्पाचं वॉकर आणणं चालू होता. म्हटलं ठीक आहे मला बी आणू दे बाबा. नवीन बैल घेतले. पप्पा तर ऐकतच नव्हते. पप्पानं मला कामासाठी बोलवून घेतलं आणि पप्पा म्हणे तुझ्याकडून बैल चालणार नाही. इकडे बाजूला काय मम्मीचं वेगळंच काम चालू होतं. ते उरलेले पुंजे होते ते मम्मी बाजूला टाकत होती बांधावर. शेवटी काय मी आग्रह केला सण म्हणलं ठीक आहे मी आणतोच म्हणलं बैल. कसे चालत नाही म्हणलं माझ्याकडून मी पाहतोच. बैलाला हातात घेतले काय बैलाचे सुटले डायरेक्ट 10 मिनिटात तर पूर्ण काम फिनिश करून टाकलं मी. काम झालं ना काय म्हणलं आता बैलाला चारा पाणी करावं लागतं. ठीक आहे बैलाला लगेच ओळ्यामध्ये लांब बांधून दिलं. काय ना संध्याकाळी पूर्ण पावसाचं वातावरण झालं होतं. संध्याकाळी कसं आहे थोडं ढोरवासराचे काम जास्त राहतं ना. म्हणलं थोडं फास्ट काम उरकून घेऊ. शेतात गेलो तर काय पप्पा एकटे गवत आणायला आले होते अद्रकीच्या वावरामध्ये. बघून घ्या तुम्ही खोडवा अद्रकी किती गवत झालं या अद्रकीमध्ये. माणसंच भेटत नाही. तर मग ते उरलेलं गवत जे होतं ते मी गवत घेऊन घरी आलो आणि पाहतो तर काय सोनीकडे टाइमपास करत होती. तिला स्कूटी चालवायला भेटत नाही. कामाचा पत्ता करत नाही. लगेच घरी आल्यावर म्हटलं आराम गिराम करू काही तर आरामाचा पत्ता नाही आपला. लगेच घेतली बकेट आणि निघलो वावरात. मस्तपैकी पहिलं काय आपलं काय मुंगाच्या शेंगा होत्या. ते मुंगाच्या शेंगा तोडल्या आणि म्हटलं पाऊस तर यावं. तर पाऊस पण आला नाही. बराच वेळ मला शेंगा तोडावं लागलं. शेंगा तोडून बोर झालं. म्हटलं तर ठीक आहे आता शेंगा तरी खाऊ आपण. शेंगा खाल्ल्यानं थोडाफार टाइमपास केला. मग गावरान मुंगाच्या शेंगा होत्या. खायला भारी टेस्टी लागते. त्यामुळे मजा केली आणि एन्जॉय केला. संध्याकाळच्या टायमाला कसं आहे पप्पा गेले गावात भंडारा जेवायला. म्हटलं मला येऊ दे. पप्पा म्हणते तू लहान राहिलं का आता मागं लागायला. तुम्हीच सांगा आता काय बोलू. इकडे संध्याकाळच्या टायमाला कसं आहे मम्मी स्वयंपाक करत होती आणि सोनीकडे सोनीचा टाइमपास करत होती. पप्पा तर काय पप्पा जेवून आले. पप्पाला मुद्दाम म्हणलं जेवून आल्यावर चला म्हणलं जेवायला. नाही पप्पा म्हणे नाही मी जेवून आलो भंडारा. आता काय जखमेवर मीठ. मग जेवायला काय सोनी मी आणि मम्मी 3 जण होतो जेवायला. संध्याकाळचं जेवण आम्ही केलं. आणि कसा वाटला हा मिनी ब्लॉग. लाईक शेअर सबस्क्राईब.